तशा घोषित झाल्या अशा चोरांनी उलट्या बॉम्बा सुरू केलेल्या आहेत. मुंबईविषयी, महाराष्ट्राविषयी उलट्या बोंबा चोरांनी महाराष्ट्रात, विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या चोरांनी त्या सुरू केलेल्या आहेत. म्हणजे त्याला उलटा चोर कोटवाल को डाटे असंही म्हणता येईल आणि चोरांच्या उलट्या बोंबा दोन्ही गोष्टी करता येईल. ज्या लोकांनी नगरपालिकेमध्ये पैशाचा पाऊस पाडला नगरपालिका निवडणुकांमध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या संघटन मंत्र्यांना विदर्भातल्या बैठकीत सांगावं लागलं की निवडणुकीत पैसा संपत्तीचं भोंगाळवानं प्रदर्शन करू नका. ती लोक उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना ही आता मोठ्या प्रमाणात लाखो करोडो रुपये निवडणुकीत टाकणार. रुपये लुटली 25 वर्षांनी. 25 वर्षांना लुटली म्हणत असताना तुम्ही कुठे होता त्यावेळेस? शिवसेनेचा महापौर असताना भारतीय जनता उपमहापौरही सतत होता. स्थायी समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे लोक होते. वेगवेगळ्या समितीचे चेअरमन सुद्धा भारतीय जनता पार्टी लोक होते. आणि मग हा आरोप करताना तुम्ही कुठे होते त्यावेळेस? हाही मुद्दा महत्वाचा या निवडणुकीच्या निमित्तानं आहे. एकीकडं महायुती म्हणायचं आणि एकीकडं बैठकांना अजितदादांच्या पक्षाला बोलवायचं. अजितदादाचा पक्ष हा नवाब मलिक चालवता मुंबईमध्ये आणि पिंपरी चिंचवड सारख्या शहरात भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढणार किंवा एकटी लढणार किंवा अन्य कोणाला घेऊन येणार, पण अजितदादाला नाही करणार. म्हणून पुणे सुद्धा भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढणार अशा पद्धतीनं घोषणा घातलेल्या आहेत. थोडक्यात पूर्णपणे महायुतीमध्ये महायुतीने कसली महा कसली गणित सांगायचं ट्रिपल इंजिन भले सांगायचं डबल इंजिन भले सांगायचं सिंगल इंजिन नेमकं किती इंजिन येणार. आणि म्हणून ही महायुती निवडणुकीला सामोरं जाण्याच्या आधीच त्यांची सगळ्या ठिकाणी तंत्रलेली आहे. असं एकंदर आजचं चित्र महाराष्ट्राचं. फक्त निवडणुका डिक्लेअर होऊन 12 ते 15 तास झाले आणि या 15-20 तासामध्ये अशा प्रकारची स्वतःला महायुती मानणाऱ्याची स्थिती. युती तर होणार अशा पद्धतीनं पूर्णपणे निर्णय झालेला आहेच. संजय राऊत साहेब राजसाहेबांची भेट घेत आहेत आणि फार लांब म्हणजे फार दिवस मोजावे लागणार नाही एवढ्या दिवसातच अशा पद्धतीनं शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची युती मला असं वाटतं घोषित होऊ शकते. याला फार बोटावर मोजण्याचे दिवस 2-4 दिवसामध्ये या गोष्टी होऊ शकतात. 15 जानेवारी आहे, संक्रांतीचा दुसरा दिवस आहे. संक्रांत नंतर आपल्या ग्रामीण भागात कंकरांत म्हणतात, कर म्हणतात की भारतीय जनता पार्टीवर महाराष्ट्राची जनता काढणार आणि मराठी माणसाने जागा होणं तर आवश्यक आहेच. मराठी स्वाभिमान, मराठी माणूस ही भूमिका घेऊन शिवसेना असेल, मनसे असेल सातत्यानं पुढे जाते. या भूमिकेला विरोध कोण करतो तर ते भारतीय जनता पार्टी. आणि म्हणून या भारतीय जनता पार्टीला उत्तर मुंबईची जनता आणि महाराष्ट्राची जनता सुद्धा दिल्याशिवाय राहणार नाही. भाजपचं होईल का महायुतीचं होईल ते बोलत नाही. ते भाजपचं होणार असेल तसंही सांगावं, महायुतीचं होणार असेल तर तसंही सांगावं. एकीकडं शिंदे गटाला दररोज त्रास द्यायचा, दररोज त्यांचेच लोक फोडायचे आणि एकीकडे त्यांचा आणि आमचा होणार म्हणायचं. मला असं वाटतं हे पाठीत खंजीर खुपसणे हा प्रकार आहे. हा असा गळ्यात गळा घालायचा आणि एका हाताने असा गुपचूप मागच्याच्या पाठीत खंजीर खुपायचं हे काम भारतीय जनता पार्टी करते. आणि महाराष्ट्राची जनता सुजाण आहे. निश्चित भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या, कारण भ्रष्टाचाराचे अड्डे या सगळ्या महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका मागच्या 4 वर्षात लुटलेली. अक्षरशः मुंबईच्या महापालिकेने ठेवलेले डिपॉझिट सुद्धा यांनी काढलेले आहे. मुंबई पूर्ण रस्त्यावर खड्डे करून ठेवलेले आहे, मुंबई खोदून ठेवलेली आहे
आणि नुसतं गुत्तेदारांसाठी मुंबई लुटण्याचं काम आणि या महाराष्ट्र सुद्धा लुटण्याचं काम भारतीय जनता पार्टी त्यांच्या प्रकल्पाचे आताच्या घडीला करतात. महाविकास आघाडी व्हावी अशी पूर्णपणे इच्छा तयारी आमची तरी आहे. पूर्णपणे त्या पद्धतीनं महाविकास आघाडी होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकरच आता कालच निवडणुका जाहीर झाल्या. त्यांचा पक्ष त्यांनी तयारी केली असेल, आमचा पक्ष आम्ही तयारी केलेली आहे आणि लवकरच मला असं वाटतं वरिष्ठांचे आदेश घेऊन सूचना घेऊन या संदर्भात पावलं उचलण्याचं काम आम्ही या ठिकाणी सुद्धा करू. एमआयएम पक्षाची एक विचारसरणी आहे, या सगळ्याच्याशी कुठे ताळमेळ ठेवत नाही. एमआयएम जातीवादी पक्ष आहे. एमआयएमच्या सोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. एमआयएम म्हणजे काय, मुस्लिम मतांना काही एमआयएमनी स्वतःची जहागिरी समजू नये, बिलकुल समजू नये. मुस्लिम मतदान हे सगळ्यांना पडेल, आम्हालाही पडेल, एवढं 100% सांगतो. त्यांचा तर फडकणार नाहीच आहे ना. यांचा कोण म्हणे फडकेल, यांचा कोणता ध्वज आहे? बाबा आता शिवसेनेचा उद्धवजींच्या नेतृत्वाखालीच फडकत आलेला 1988 पासून आणि पुन्हा फडकेल. हे ज्या पद्धतीनं लढतात त्या पद्धतीनं त्यांना तसा विचार दिसतोय त्यांचा. निवडणुकीपुरतं मतदाराला वापरायचं, नंतर या मतदाराला बाय बाय करायचं, हे त्यांचं एकंदर चित्र दिसतं आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा विचार हा व्यक्त केलेला दिसतो. पण मतदार हा राजा आहे. या मतदाराची सभा केली पाहिजे, फक्त निवडणुकी वेळेस नाही, तर सातत्याने या मतदाराच्या अडीअडचणी प्रश्न सातत्यानं सोडविले पाहिजे. ही भूमिका शिवसेना प्रमुखांची राहिली, शिवसैनिकांची राहिली आणि आगामी काळात सुद्धा त्या विचारसरणीवरच आम्ही काम करत जाऊ. मला माहिती नाही कशासाठी हिजाब ओढला, कोणत्या उद्देशाने हिजाब ओढला, गरज तर नव्हतीच, पण तो कोणत्या उद्देशाने ओढला हे पाहण्याची गरज आहे. मी काय त्याच्यातलं बघितलं नाही, मला त्याच्यातली माहिती नाही.